ज्या पक्षाला कालपुरापर्यंत मला सांगत होते ह्या चिन्हावर तुम्ही ठसा मारायचा नाही, आज त्याच त्याच्यावर ठसा मारायला सांगतात. पहिले खासदार गेलेले आहेत, त्यांनी किती अभ्यासू मतं मांडली असतील मला माहीत नाहीत. नवीन जाणार आहेत, त्यांनी हे अभ्यासू मतं मांडून त्याबद्दल आमच्या विभागाला, आमच्या मतदारसंघाला न्याय द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि आताचं इलेक्शन फक्त जो तो वैयक्तिक पातळीवर एकमेकाचे फक्त उणेधुणेच काढतोय. विकासाच्या मुद्द्यावर कोणी नेता बोलत नाही. लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या विकासाच्या मुद्द्यावरती लढल्या गेल्या पाहिजेत का मंदिर असेल किंवा इतर काही धार्मिक प्रश्न असेल त्यावरती लढवल्या गेल्या पाहिजेत. गोव्यासारखा हायवे हा लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आम्ही कित्येक वर्ष आमची प्रॅक्टिस चालू केल्यापासून बघतोय की तो तसा रखडलेला आहे. कमीत कमी फीजमध्ये, कमीत कमी पैशांमध्ये रुग्णाला उपचार द्यावे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि अशातच कोकणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कोकणचा विकास हा नेहमीच महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे. अनेक नेते मंडळी येतात, अनेक पक्ष येतात, अनेक सरकार देखील येतात, पण कोकणचा विकास मात्र काही होत नाही. त्यामुळे कोकणाचे जे उच्च विद्याभूषित जे डॉक्टर्स संघटनेचे प्रतिनिधी आहेत ते आज आपल्या सोबत आहेत. आपण आहोत महाडमध्ये. महाड हे कोकणातलं एक केंद्रस्थान आपण असं म्हणू शकतो किंवा संपूर्ण कोकण पट्ट्यातलं एक सेंटर असलेलं ठिकाण आपण म्हणू शकतो. आणि याच महाडमध्ये अनेक घटना आपण सातत्याने गेले काही वर्ष घडताना आपण पाहतो आहोत. आणि याच महाडमधले जे डॉक्टर्स आहेत वरिष्ठ, त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. या लोकसभा निवडणुकीकडे ते नेमकं कसं पाहतात, येणाऱ्या निवडणुकीमधून त्यांच्या काय नेमक्या अपेक्षा आहेत त्या आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर आदित्य मामणकर आहेत. आपण त्यांच्याकडनं थेट सुरुवात करूया. काय सांगाल तुम्ही या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं तुम्हाला अपेक्षा काय आहेत? बघा, आम्ही आता सगळे जे डॉक्टर जमलेलो आहोत, तर बहुतांशी सगळे डॉक्टर हे टॅक्स पेअर आहेत. आम्ही दरवर्षी न चुकता इन्कम टॅक्स भरतो. तर प्रत्येक डॉक्टर इन्कम टॅक्स भरत असताना तर आमच्या डॉक्टरांच्या देखील काहीतरी अपेक्षा असतात. तर बघायला गेलं तर आम्ही डॉक्टर मंडळी काय रस्त्यावरती उतरू शकत नाही, आम्ही आंदोलन वगैरे करू शकत नाही, कारण की आम्हाला तसं जमू शकत नाही. आमच्या कामाची खूप गडबड वगैरे असते. तर अशा वेळी आमच्या भरपूर अपेक्षा असतात. मग त्याच्यामध्ये डॉक्टरांची सिक्युरिटी म्हणा, कधी कधी हॉस्पिटलमध्ये दंगे वगैरे होतात, डॉक्टरांना प्रेशराईज वगैरे केलं जातं. नंतर बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी येतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर एखादी आम्हाला कुठली मशीन्स घ्यायची असतील किंवा एखादी उपकरणं घ्यायची असतील तर त्याच्यावरती खूप मोठा गव्हर्नमेंट टॅक्स लावतं. त्यामध्ये मग जीएसटी असेल, सेंट्रल लेवलचा टॅक्स असतो, स्टेट लेवलचा टॅक्स असतो. आणि एवढं सगळं करून देखील लोकांच्या अशा अपेक्षा असतात की डॉक्टरांनी कमीत कमी फीजमध्ये, कमीत कमी पैशांमध्ये रुग्णाला उपचार द्यावे. तर या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करणं कधी कधी खूपच अवघड होऊन जातं. तर एक टॅक्स पेअर या नात्याने, एक डॉक्टर या नात्याने मला नक्कीच डॉक्टरांसाठी, खास करून जे पेरिफेरीचे डॉक्टर्स आहेत, तालुक्या लेवलला प्रॅक्टिस करतात, त्यांना एखाद्या गव्हर्नमेंटतर्फे सबसिडी वगैरे काय लागू होते का, याचा सरकारने नक्की विचार करावा असं मला वाटतं. तुमच्या काय समस्या आहेत, तुम्ही या लोकसभा निवडणुकीकडे कसं पाहता? नमस्कार, मी डॉक्टर राजेश शिंदे. मी पोलादपूर सारख्या एका छोट्या तालुक्याचा पोलादपूर मेडिकल हॉस्पिटलचा अध्यक्ष आहे. तसंच रायगड जिल्ह्याची जी संघटना म्हणजे रायगड मेडिकल हॉस्पिटल, त्याचा देखील मी 2 वर्ष सेक्रेटरी राहिलेलो आहे. परत एकदा सांगतो की तुम्ही जो उल्लेख केला की रायगड लोकसभा मतदारसंघ 32 नंबरचा जो लोकसभा मतदारसंघ आहे, यामध्ये आपण बघितलं तर खारघरपासून ते पोलादपूरपर्यंतचा रायगड जिल्ह्यामधला भाग येतो. खरं तर त्या भाग जो आपण उत्तरेकडचा भाग बघितला तर तो शहरीकरण, या ठिकाणी नवीन वाढत चाललं शहरीकरण, त्यामुळे पेणपर्यंत जवळपास सगळं शहरीकरण येत चाललंय. पण त्याच्या पुढे जर तुम्ही आलात तर ग्रामीण भाग हा खूपच ग्रामीण आहे. दुर्गम म्हटलं, इथे कुठलाही तालुका अजून दुर्गम म्हणून तसा आदिवासी म्हणून डिक्लेअर केलेलं नाहीये, पण इथली अवस्था तशीच आहे. खरोखर रायगडच्या ह्या विकासामध्ये याचा उल्लेख झाला पाहिजे. आणि परत म्हणतं की आपण आपल्याकडे प्रगतीची किंवा विकासाची गंगा यायला पाहिजे, तेव्हा गोव्यासारखा हायवे हा लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आम्ही कित्येक वर्ष आमची प्रॅक्टिस चालू केल्यापासून बघतोय की तो तसा रखडलेला आहे. किती ठिकाणी काम आहे. याचा उल्लेख फक्त विकासासाठी नाही, आमचे पेशंट असतील, रुग्ण असतील, ज्यांना खरंच अत्यावश्यक सेवेची गरज असेल, त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी पोहोचवायचं असेल. आता राज्य शासनाने डिक्लेअर केलं की केंबुर्ली इथे 200 बेडचं हॉस्पिटल होणार आहे, पण ते कधी होणार आहे? त्यावर केंद्र शासनाने काहीतरी इन्व्हॉल्वमेंट दाखवली पाहिजे. आणि ह्या सगळ्या याचं स्थलांतर होतंय. आमच्याकडे स्थलांतराचं खूप प्रमाण मोठं आहे. चाकरमानी जाणारे लोक खूप आहेत. इथे जे गावामध्ये वसलेले लोक ते फक्त 50 वर्ष त्याच्यापेक्षा जास्ती वयाचे लोक आहेत. स्थलांतर थांबलं पाहिजे, चांगल्यापणे आल्या पाहिजेत. केमिकल सारखे केमिकल झोन आहे, म्हणजे परत म्हणजे रायगड आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे 2च केमिकल झोन आहे. सिंधुदुर्ग हा आपला पर्यटन याच्यामध्ये मोडतो. तर ह्या केमिकल झोनचं कुठेतरी आपल्याला कमी केलं पाहिजे. पण त्याबरोबर नोकऱ्या सुद्धा वाढल्या पाहिजेत, लोक इथे थांबली पाहिजेत, तर ह्याचा विकास होऊन उपयोग आहे. अशी माझी अपेक्षा आहे की ह्या लोकसभा मतदान जो आम्ही मतदार निवडून देऊ
त्यांनी आम्हाला इथे बाकी सोयी सुविधा उपलब्ध करून आहे. म्हणजे उदाहरणार्थ क्रीडांगण, इथे कुठेच क्रीडांगण नाहीये, कुठेही रनिंग ट्रॅक नाहीये, कुठेही नवीन खेळाडू उत्पन्न करण्यासाठी जागा नाहीये. तर अशा वेळेला इथे क्रीडांगण होणं गरजेचं आहे, रनिंग ट्रॅक होणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या दृष्टीने आमचे सगळे रुग्ण निरोगी राहणं गरजेचं आहे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि अशा प्रकारचा उमेदवार आम्ही निवडून देऊ असं आम्हाला नक्कीच वाटतं. तुम्हाला कसं सरकार केंद्रामध्ये हवं आहे? प्रथमतः मी डॉक्टर नितीन देशमुख, डॉक्टर असोसिएशन महाडचा अध्यक्ष आहे आणि गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करतोय. मूळचा मी महाडचाच आहे. महाड जे आहे ते आत्ताच्या कंडिशनला म्हणजे आपल्या कोकणामध्ये नैसर्गिक आपत्तीचं केंद्र आहे की तुम्ही जर एक अभ्यास किंवा आत्ता एक 5-10 वर्षातल्या तुम्ही घटना बघाल तर चक्रीवादळ असेल, लँडस्लाइड मध्ये दरडी कोसळण्याचा असेल, महाड तर पुरासाठी दरवर्षी प्रसिद्धच आमचं आहे. तर ह्या गोष्टी घडत असताना आम्हाला केंद्राने राज्य शासनाने NDRF आम्हाला एक टीम दिलेली आहे किंवा महाडसाठी. तर त्या महाडच्या म्हणजे गेल्या वर्षी कागदोपत्री आहे ती अजून, तर त्यासाठी जागा निश्चित नाहीये. त्यांची आपण टीमसाठी काय राहण्यासाठी व्यवस्था म्हणजे ती टीम इथं अवेलेबल हवी. कारण पावसाळा आता 1 महिन्यावरती आलेला आहे की कदाचित केंद्राचं किंवा राज्य शासनाचं असं म्हणणं काय असं आहे की बाबा नवीन काहीतरी घटना घडल्यानंतर इथे NDRF टीम आणून देतील असं वाटतंय. अनेक विविध वर्गातले स्थानिक नागरिक तुम्हाला भेटतात. या लोकसभा निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर. आता माझे मित्र डॉक्टर मामुणकर यांनी सांगितले की डॉक्टरांचे हल्ले आहेत, अमुक आहे. त्यांनी हे बरेचसे विषय मांडले आणि ते अत्यंत महत्वाचे विषय आहेतच. पण त्यावर एक महत्वाचा मुद्दा जो मला आता आठवला तो असा की मीडियम अँड स्मॉल स्केल इंटरप्रिटर म्हणून जे आहे त्यात जर वैद्यकीय क्षेत्राचा समावेश केला तर मला ह्याची पूर्ण खात्री आहे की सगळे डॉक्टर विशेषतः ग्रामीण भागातले जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत ते त्यांची अधिक चांगली सेवा देऊ शकतील. आणि जो निवडून येणारा आमचा प्रतिनिधी असेल विशेषतः दिल्ली, कारण की हे सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे येतं, जर दिल्लीमधल्या एखाद्या प्रतिनिधींनी जर ह्यात इंटरेस्ट घेतला तर मला असं वाटतं की हे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे सुटू शकतील. पण माझी एक अपेक्षा पण आहे राजकारणी लोकांकडून आहे की जेव्हा मी परवाच्या निवडणुका पाहिल्या, कालच्या पाहिल्या आणि आजच्या निवडणुका बघतोय मी की प्रचार करताना मी काय करणार आहे, मी काय विकास करणार आहे, मी काय विकास केला आहे, माझ्या पुढे काय काय योजना आहेत, काय प्रकल्प आहेत, ह्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा आत्ताची प्रचाराची पातळी सगळ्यांचीच, केवळ ह्याच भागात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात इतकी खालच्या लेव्हलवर गेलेली आहे की काहीही करून ही प्रचाराची पातळी ह्या सगळ्या राजकारणी लोकांनी सुधारायला पाहिजे असं एक माझं एक सामान्य नागरिक म्हणून सूचना आहे. तुम्हाला कुठला मुद्दा महत्वाचा वाटतो या लोकसभा निवडणुकीमध्ये? विकास, अयोध्याचं राम मंदिर, 370 कलम, का स्थानिक विकास जो आहे तो तुम्हाला अत्यंत महत्वाचा वाटतो? काय सांगा तुमची ओळख? माझं नाव डॉक्टर राहुल सुकाळे आणि रायगड मेडिकल असोसिएशनचा मी आता सध्या उपाध्यक्ष आहे. तुम्ही विचारलेला जे आता प्रश्न आहेत ते तसे आत्ताच्या घडीला कळीचे मुद्दे आहेत. विकास हा तर सर्वोपरी आहेच आणि विकास हा झालाच पाहिजे. त्याबरोबर राष्ट्रीय एकात्मता जेव्हा हा प्रश्न येतो त्यावेळी राम जन्मभूमीचा मुद्दा हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर 370 कलम जर आपण म्हटलं तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे सुद्धा ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. जर आता जर बोलायला गेलं तर हे लोकसभेत इलेक्शन असल्यामुळे केंद्राचे मुद्दे सुद्धा जास्त महत्वाचे आहेत. आणि केंद्रीय मुद्दे जर आपल्याला बघायचं म्हटलं तर आज आपण बघायला गेलं तर आपल्याला आपली राष्ट्रीय सुरक्षा, त्याचबरोबर आपलं राष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र नीती हा सुद्धा विषय महत्वाचा आहे. आज पोहतो आपली जी अर्थव्यवस्था ही मागे होती, पण या आजच्या काळामध्ये आपली 4थी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने आपली पाऊल जर आपण पडत असू त्यावेळी आपल्या सर्व सुज्ञ मतदारांना माझी अशी एक डॉक्टर म्हणून माझी विनंती राहील की कृपया सगळ्यांनी मतदान करावे. कारण की मतदान करणं हा आपला मूलभूत अधिकारच आहे आणि ते कर्तव्य आहे आणि ते आपण बजावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही सुज्ञ मतदार आहात. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला स्थिर आणि त्याचबरोबर देशाचा विकास, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्या देशाची जी प्रतिमा आहे ती उंचवण्याची जी क्षमता असलेलं आपल्याला सरकार या ठिकाणी प्रस्थापित करणं हे आपल्या प्रत्येक मतदाराचं हे कर्तव्य आहे असं मला वाटतं. तुमच्या काय अपेक्षा तुमच्या स्थानिक उमेदवाराकडनं? नमस्कार, मी डॉक्टर आदेश पात्रे, माजी अध्यक्ष रायगड मेडिकल असोसिएशन. जो कोण निवडून येईल त्यांनी आपलं रायगड जिल्हा हे आज नाही म्हणलं तरी पर्यटन क्षेत्र आहे. आज रायगड जिल्हा रायगड किल्ला आहे, कुलाबा किल्ला आहे, मुरुडला आहे. हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे जसं पर्यटनाचा विकास होऊन स्थानिक लोकांना रोजगार कसा निर्माण होईल त्याच्याकडे जास्त बघितलं पाहिजे. आणि आताचं इलेक्शन फक्त जो तो वैयक्तिक पातळीवर एकमेकाचे फक्त उणेधुणेच काढतोय. विकासाच्या मुद्द्यावर कोणी नेता बोलत नाही, हे दुर्दैव आहे.
तर ते होतं कामा नये आणि स्थानिक विकास जेवढा पर्यटन क्षेत्र उंचावल त्या मानाने रोजगार निर्माण होईल त्याप्रमाणे प्रत्येकाची उन्नती होत राहील आणि हीच व्हावी आणि अशी अपेक्षा आमची सगळ्यांची आहे. महाराष्ट्रातल्या सध्या राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं? कारण सगळेच पक्ष जे आहेत वातावरण थोडं बिघडलेलं आहे, घडलं पण आहे आणि बिघडलं पण आहे. काय वाटतंय राजकीय नेत्यांकडे किंवा यांच्याकडे? फक्त आम्हाला एवढंच म्हणणं आहे की एक स्थिर सरकार यावं आणि त्या सरकारनी जास्तीत जास्त मतांनी ते यावं. म्हणजे जे पण काय त्यांना निर्णय घ्यायचे असतील ते एक मतांनी होतील. तुझं माझं होणार नाही त्याच्यामध्ये, एवढीच आमची अपेक्षा आहे. बाकी ते आकडेमोडीचे खेळ जमवण्यात खूप अवघड आहे. ते कसे काय जमवतात हे बीजेपी सरकारला जमू शकतं. आणि तुमचे काय प्रश्न आहेत महिलांच्या संदर्भातले, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी डॉक्टर प्रणाली महामणकर. मला एकच मुद्दा मांडायचा आहे की इथे प्रश्न आहे महिला सक्षमीकरणाचा. आता सध्या महिलांच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत खूप जास्त प्रॉब्लेम्स यायला लागलेले आहेत. महिलांना नोकरी बघावी लागते, मुलांकडे लक्ष द्यावं लागतं, घर सांभाळावं लागतं, पण त्यातून महिलांचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे. आमच्या तालुका लेवलला किंवा छोट्या गावांमध्ये वगैरे महिलांच्या एखाद्या आजाराचं निदान होईल किंवा त्याला लगेच ट्रीटमेंट होईल अशा सुविधा फार कमी आहेत. तर तशा सुविधांची जर काही सोय करता आली, एखादं छान डायग्नोस्टिक सेंटर म्हणा, लगेच ट्रीटमेंट करता येईल, अशा गोष्टी जर झाल्या तर आम्हाला खूप बरं वाटेल. त्याच्यानंतर राहिला प्रश्न आमच्या मुलांच्या शिक्षणाचा. महाडसारख्या ठिकाणी शिक्षणाच्या संधी खूप कमी आहेत असं मला वाटतंय, जेणेकरून मुंबईला, पुण्याला जायची गरज लागू नये. छान कॉलेजेस जिथून पुढे वेगवेगळे कोर्सेस करता येतील मुलांना, अशाही सोयी करता आल्या तरी पण चांगले होईल, एवढंच माझी अपेक्षा आहे. कोकण हा प्रज्ञावंतांचा समाज होतो. अनेक ज्ञानपीठ पुरस्कार हे कोकणमधल्या मातीमध्ये जन्माला आलेल्या अनेक लेखकांना मिळालेला आहे आणि अनेक उच्च विद्याभूषित रत्नजेत या कोकण भूमीने दिलेली आहेत. त्यामुळे या कोकणातल्या उच्च शिक्षित डॉक्टरांचं म्हणणं आहे की एक सक्षम सरकार केंद्रामध्ये आलं पाहिजे आणि त्या सक्षम सरकारमध्ये त्यांचा देखील उमेदवार असावा आणि त्या उमेदवाराकडनं अगदी तळागाळामध्ये जी विकासाची कामं आहेत ती होणं अत्यंत गरजेची आहे. ती पायाभूत असेल, औद्योगिक असेल, बेरोजगारी मिटवण्यासाठी असेल, त्याचबरोबर पर्यटन क्षेत्रासंदर्भात असेल, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तींना रोखणारं एक धोरण जे आहे ते देखील असणं अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या मुद्द्यांचा उहापोह जो आहे तो या चर्चेमध्ये झालेला आहे. त्यांनी त्यांच्या मागण्या ठेवलेल्या आहेत. आता अखेर मतदार राजा कोणाच्या पारड्यात मत टाकतोय, कोण निवडून येते आणि निवडून आलेला उमेदवार या कोकण भूमीसाठी नेमकं काय करणार हे आता पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, महाड, रायगड.